ठाण्यात वयोवृद्धास मारहाण करणाऱ्या कॅब चालकावर अखेर गुन्हा दाखल झालाय। 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर कॅब चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे। ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांकडून आता पुढील कारवाई सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख नितेश पाटोळे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यामध्ये परप्रांतीय चालकाने वृद्धाला मारहाण केल्यानंतर आता अविनाश जाधवांच्या नेतृत्वामध्ये मनसे रस्त्यावर उतरत आक्रमक झाली। खासगी कार चालकांना यावेळी मनसैनिकांनी मारहाण करत धुडकावले। बरं, कायदा आम्ही घेतो, मग काल त्याने हातात घेतलं होतं ते काय होतं? ज्या पद्धतीने तुम्ही आता बघाल आल्यावर हे लोक मुख्य रस्त्याला, हा ठाण्याचा मुख्य रस्ता आहे, विवियाना मॉल मध्ये गाडी लावली आहे। गाडीच्या स्टेअरिंगवर त्यांनी त्यांचे दोन्ही पाय ठेवलेत आणि मोबाईलमध्ये खेळत बसलेत। ही जागा आहे का गाड्या लावायची पार्किंगला? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय। यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाही आहे। माझं मत आहे, नीट पोट भरा आणि निघा। आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका। जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केलात तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे। ठाण्यामध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्याला बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केलं। नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया। वृद्धांना रस्त्यामध्ये पाणी पिऊन थुंकू नको असं म्हटलं। मनात राग धरून परप्रांतीय चालकानं त्या वृद्धाला मारहाण केली। चालकाच्या मारहाणीमध्ये वृद्ध व्यक्ती जमिनीवर कोसळली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। शिवसैनिकांनी परप्रांतीय चालकाचा शोध घेत त्याला बेदम चोप दिला आणि चोप दिल्यानंतर परप्रांतीय चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करत आरोपीवर 307 लावण्याचे आदेश दिले। त्याला चांगला धोका, त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाका इमिजिएट। म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय तर ते अटेम्प्ट टू मर्डर लावून टाका त्याच्यावर। ते अतिशय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम आहे।